भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा, जिल्हा यवतमाळ, शाखा बावरीनगर महाविहार दाभड या संस्थेच्या विद्यमाने गेल्या 38 वर्षापासून सातत्याने इथे डॉक्टर SP गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भरवण्यात येते। या 9 एकर जागेमध्ये शासकीय स्तरावर याला पर्यटनचा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे। शासनाने निधीसुद्धा दिलेला आहे। काही बांधकाम आपल्याला समोर दिसते आहे, ते बांधकाम झालेलं आहे। आणि 2 दिवस याही वर्षी कार्तिक आपल्या पौष पौर्णिमेला याही वर्षी 13 आणि 14 जानेवारी 2025 रोजी ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या परिषदेसाठी मोठं शिष्टमंडळ श्रीलंकेचं याही वर्षी उपस्थित आहे। त्यापैकी एक भंतेजी अतुल्य रतन महाथेरो हे आपल्याकडे आज आलेले आहेत। ते पार्लमेंट मेंबर होते, तिथल्या राष्ट्राध्यक्षाचे धार्मिक कायदेशीर सल्लागारही होते, काही वर्ष सिनियर आहेत ते। आणि त्यांच्यासोबत आता काही ग्रुप आपल्याकडे परिषदेसाठी 13 आणि 14ला इथे उपस्थित राहणार आहेत। देशविदेशातील भंतेजी आतापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत। दरवर्षी भारतातील प्रमुख भिक्षूसुद्धा इथे येतात, याही वर्षी येणार आहेत। महाराष्ट्रामधील आमचा भिक्खू संघसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतो, याही वर्षी उपस्थित राहणार आहे। कर्नाटक आणि जवळचा जो पट्टा लागून आहे आंध्र, त्या भागातले लोक, महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित असतात आणि 2 दिवस धम्म प्रवचनाचा लाभ घेतात। शुद्ध स्वरूपात धम्म शिकवल्या इथे जातो। कुठल्याही प्रकारे दुसरा कार्यक्रम इथे नसतो। भिक्खू लोकांची धम्मदेशनाच इथे शुद्ध स्वरूपात होते, धम्म शिकवल्या जातो। याचा परिणाम म्हणून की काय, आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी धम्म परिषदा बावरीनगर महाविहाराचा आदर्श घेऊन होत आहे आणि प्रेरणा महाराष्ट्रभर पसरलेली आहे। या परिषदेचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी बुद्धविहार उभे राहत आहेत, श्रामणेर भिक्षू तयार होत आहेत। बऱ्याच ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे धम्माच्या प्रती। शासनसुद्धा सजग झालेलं आहे। विपස්සनाचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने शासन स्तरावरही होत आहे आणि उपासकाच्यामध्ये सुद्धा ती भावना वाढलेली आहे। लोक 10-10 दिवसाच्या शिबिराला जात आहेत, 10 दिवस श्रामणेर होत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जागृती धम्माच्या या मार्गाने आता महाराष्ट्रामध्ये वाढत आहे। आणि या सगळ्या गोष्टीला महाविहार बावरीनगर दाभडची परिषद जबाबदार आहे। या परिषदेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक वातावरण चांगल्या पद्धतीनं निर्माण झाले आहे आणि भविष्यातसुद्धा चांगले परिणाम या परिषदेचे होणार आहेत। तेव्हा सर्व उपासक उपासिका या सर्वांना मी या परिषदेला आपण उपस्थित राहावं, 13 आणि 14ला लाभ घ्यावा, अधिकाधिक संख्येनं पूर्ण वेळ आपण धम्मकार्यासाठी द्यावा आणि स्वतः दुःखमुक्त होण्याचा मार्ग शोधावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।